सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकले नसल्याची खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली। तसेच बोरामणी विमानतळासाठीची जागा जरी माझ्या कारकिर्दीत संपादित केली असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल, पण विमानतळ होणे महत्त्वाचे आहे अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली। सोलापुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली। तसेच सध्याच्या ओडगी रोड विमानतळाबाबतही भाष्य केले। या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री आणि शिंदेंचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील ही उपस्थित होते। अनेकदा विमानतळासंदर्भात भूमिका घेऊनही आमचं आंतरराष्ट्रीय विमानतळ काही होऊ शकले नाही असा उल्लेख पुस्तकात आहे। मात्र ती माझीही खंत आहे, केवळ तुमचीच नाही असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले। सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून सोलापूर गोवा विमानसेवेला सुरुवात झाली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होऊ शकलेले नाही। शिंदे म्हणाले, सोलापूरमध्ये बोरामणीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावं यासाठी अनेक वर्षे आपण प्रयत्न केले। आता ती सर्व गोष्ट मी सांगत बसत नाही, मात्र काही लोकांचा हट्टी स्वभाव असतो की इथंच झालं पाहिजे, पण इथं कसं? सोलापूर शहराच्या आतमध्ये असणारं होडगी रोड विमानतळ सध्या सुरू झाले आहे, पण ते किती दिवस टिकणार आहे? आम्ही म्हणतो की ठीक आहे, सत्ता त्यांची आहे, चालू द्या, तेवढं तरी चालू द्या, पण तेही विमानतळ चालत नाही। आम्ही आडवं घालणार नाही, त्यातून तुम्ही मार्ग काढा असं आवाहनही सुशीलकुमार शिंदे यांनी विरोधकांना केले आहे। बोरामणीच्या नियोजित विमानतळासाठी लागणारी जमीन माझ्या कारकिर्दीत जरी संपादित केली असली तरी भविष्यासाठी बोरामणीला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याकरिता आमचं नाव बाजूला काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल, पण सोलापूरच्या विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचं क्रेडिट मिळो ना मिळो, तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केलेल्या आहेत, पण आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेतलं नाही असा दावा शिंदे यांनी केला।